ओके. आय होप दॅट की माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतोय. तर आता सगळ्यांनी प्लीज परत एकदा अटेंडन्स लिहा, बिकॉज नाव द रेकॉर्डिंग हॅज बीन स्टार्टेड आणि मग आता तुमचा अटेंडन्स त्याच्यामध्ये मार्क होईल. ओके, ठीक आहे. येतोय माझा आवाज क्लिअर प्रत्येकीला? येस मॅम. ओके, फाईन. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यू हॅव स्टार्टेड विथ युअर फिलिंग ऑफ एक्झामिनेशन फॉर्म्स. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या एक्झाम फॉर्म मध्ये एक ऍडिशनल क्रेडिटचा कोर्स आलेला आहे, विच इज रिलेटेड टू डेमोक्रेसी अँड वी कॅन से ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, तर तुमचे आतापर्यंत माझ्या मते 4 ते 5 लेक्चर्स याच्यावर झालेले आहेत आणि आता आपण शेवटच्या पार्टकडे या कोर्सच्या आलेलो आहोत, विच इज रिलेटेड टू इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन ऑफ डेमोक्रेटिक government, we can say, or we can say inclusion and exclusion of government and governance. Okay, so before starting with this particular lecture, मला तुमच्या सगळ्यांच्याकडनं हे जाणून घ्यायचंय की तुम्हाला शासन आणि कारभार याच्यामध्ये काय फरक आहे, काय कळलं ग, किंवा तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल? येस, एनीवन? बघा तायांनो, याच्यावर तुमची परीक्षा होणार आहे, तुम्हाला परीक्षेची नोटीस येईल. ओके, यू हॅव इंटरनल एक्झाम ॲज वेल ॲज यू विल हॅव टू अपिअर फॉर एक्सटर्नल एक्झाम. सो अभ्यास करायचा आहे. आमचा काय संबंध या विषयाशी, अशी आपली भूमिका शक्यतोवर नकोय. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. तुम्ही आतापर्यंत किती लेक्चर ऐकली आहेत, किंवा आपण युट्यूबवर पण ही लेक्चर अपलोड केलेली आहेत. तुम्हाला युट्यूबची लिंक पण शेअर केली जाईल, सो दॅट you can see those lectures in your spare time. Okay, so before going further into our today's topic, that is inclusion and exclusion of governance and government, आपण थोडंसं आपल्या देशाविषयी बोलूया. आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारचं सरकार आहे ग, किंवा कोणत्या प्रकारचं शासन आहे, सांगा बरं. मॅम, डेमोक्रेसी. येस, करेक्ट. दिस इज बेलिना. यू आर फ्रॉम विच फॅकल्टी बेटा? सायन्स फॅकल्टी. Okay, very good. So we are having a democratic government, and in our school syllabus आपण सगळ्याजणी शिकलेलो आहोत की डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही आणि त्याची व्याख्या काय किंवा त्याची डेफिनेशन काय. वी हॅव ऑलरेडी केम अक्रॉस विथ द डेफिनेशन ऑफ डेमोक्रेसी. सो इन द वर्ड्स ऑफ अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट फॉर द पीपल, ऑफ द पीपल, बाय द पीपल. लोकांच्यासाठी लोकांनी तयार केलेलं सरकार म्हणजे लोकशाही सरकार. सो आपल्याकडे आपण म्हणतो की डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे. मग डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आहे म्हणजे काय आहे, तर आपण सगळेजण दर 5 वर्षांनी मतदान करतो, आपला जो मतदानाचा हक्क आहे तो बजावतो आणि मग आपण एक सरकार निवडतो किंवा सरकारमधल्या प्रतिनिधींची निवड करतो. बिकॉज इट इज नॉट पॉसिबल दॅट एव्हरीवन कॅन go in that particular government system and they can start doing day to day administration. प्रत्येकाला शक्य नाहीये, एवढी आपली पॉप्युलेशन आहे, एवढी आपली लोकसंख्या आहे. सो आपल्याला अजिबात शक्य नाही की प्रत्येक जण त्या सरकारमध्ये किंवा त्या शासनामध्ये इन्क्लूड होईल आणि तो प्रत्यक्ष कारभार किंवा प्रत्यक्ष कामकाज किंवा ते डे टू डे वर्क करेल. सो आपण काय करतो, तर आपण आपले रिप्रेझेंटेटिव्ह सिलेक्ट करतो बाय वोटिंग. आपल्याकडे इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग आहे, आणि मग निवडणूक आयोग काय करतो, तर निवडणूक आयोग हे निवडणुकांचं नियोजन करतं आणि त्याप्रमाणे आपल्याकडे निवडणुका घेतल्या जातात. आता आजचा जो आपला टॉपिक आहे दॅट इज इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन. सो शासन किंवा कारभार किंवा लोकशाही शासन याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो आणि कशा कशाचा समावेश होत नाही. वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज इन्क्लुडेड in the concept of democratic government, or we can say in the concept of government, and what is not included, that is excluded. काय समाविष्ट केलेलं आहे आणि काय आपण समाविष्ट केलेलं नाही, हे आपण याच्यामध्ये आज बघणार.
आता समाविष्ट काय केलेलं आहे, तर सगळ्यात मॉडर्न कन्सेप्ट आहे ती म्हणजे सर्वसमावेशक लोकशाही. असं आपण बरेच वेळेला बघतो की शासन वेगवेगळ्या योजना तयार करतं, शासन वेगवेगळे कार्यक्रम तयार करतं, परंतु हे कार्यक्रम किंवा या योजना ज्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत त्या लोकांपर्यंत त्या पोचत नाहीत. ज्यांना त्याची खरंच गरज आहे त्या लोकांच्या पर्यंत या योजना पोचल्या तर आपण असं म्हणू शकतो की ही सर्वसमावेशक लोकशाही आहे. आता आपल्याला माहितीये की काही आपण कंट्रीजचं डिव्हिजन केलेली आहे. आपल्याकडे जागतिक स्तरावर वर्ल्ड लेवलवर वी हॅव क्लासिफाईड कंट्रीज. सम आर ऑलरेडी countries which have done a good progress, some are in the process of that progress. काही प्रगत देश आहेत, काही प्रगतिशील आहेत आणि काही अजून मागासलेले आहेत. तर या सगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं गव्हर्नमेंट आहे आणि प्रत्येक गव्हर्नमेंट त्यांच्या सिटीजन्स करता, त्यांच्या नागरिकांकरता what they are doing, they are preparing various kinds of scheme. Those schemes may be related to education, those schemes may be related to employment, those schemes may be related to your health, okay, or your basic needs. अशा खूप वेगवेगळ्या योजना भारत सरकारने सुद्धा भारतातील नागरिकांकरता आणलेल्या आहेत. सो आपण भारतातले जे नागरिक आहेत ज्यांना या योजनांचा लाभ मिळतो, फायदा मिळतो, त्या सर्व लोकांना आपण असं म्हणू शकतो की ते लोकशाहीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. आपण बघतो की आपल्याकडे वेगवेगळे एनजीओज आहेत की या एनजीओच्या मार्फत आपण प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांना आपण वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याकडे अंगणवाडी सेविकांसाठी आशाताई हेल्पर अशा काही योजना आहेत, किंवा मनरेगा जी एम्प्लॉयमेंट रिलेटेड आहे, किंवा राजीव गांधी निराधार योजना, किंवा इंदिरा गांधी आवास योजना, अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत. किंवा तुम्ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आपण बघतो की आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा स्कॉलरशिप दिल्या जातात. सो शिष्यवृत्ती आहे, ही पण सरकारचीच योजना आहे. मग अशा योजनांचा लाभ ज्यांना मिळतो ते सगळे काय झाले, सर्व समावेशक. आणि काही लोक मात्र अशी आहेत की ज्यांना या योजनाच माहित नाहीत, किंवा थोड्याफार योजना माहिती असतील पण त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा, हाऊ टू गेट बेनिफिट आउट ऑफ दॅट पर्टिक्युलर स्कीम, ते त्यांना माहिती नाहीये. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की दोज आर कव्हर्ड अंडर द कॅटेगरी ऑफ एक्सक्लुजन. लक्षात येतंय तुमच्या मी काय सांगतेय ते? आर यू गेटिंग मी गर्ल्स? येस मॅम. ओके, व्हेरी गुड. सो आता आपण हे बघणार आहोत की एक्झॅक्टली असे कुठले कुठले घटक आहेत की जे समाविष्ट झालेले आहेत, किंवा काही ठिकाणी असं सांगितलेलं आहे, बरेच रिसर्च पेपर या विषयात लिहिले गेलेले आहेत. मला जमलं तर मी तुमच्या सोबत तो रिसर्च पेपर नंतर ग्रुपवर तुमच्या शेअर करणार आहे, विच इज रिलेटेड टू दिस, की इन्क्लुजन म्हणजे सर्वसमावेशक. आता जेव्हा आपण सर्वसमावेशक लोकशाही असं कन्सेप्ट किंवा असं संकल्पना आपण जेव्हा वापरतो, तेव्हा त्याच्यामध्ये आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही, पर्यावरणीय लोकशाही या सगळ्यांचा काय म्हणूया आपण अंतर्भाव त्याच्यामध्ये केलेला आहे. म्हणजे निसर्गामध्ये माणूस राहतो, माणसात निसर्ग राहत नाही. सो तुम्ही जेव्हा निसर्गामध्ये वावरता तेव्हा तुम्हाला निसर्गाशी सुद्धा जुळवून घ्यायचं आहे. येस, ज्योती बनसोडे हॅज रेज द हँड. एनी डिफिकल्टी ज्योती बनसोडे? नो मॅम, चुकून आला. फाईन, नो प्रॉब्लेम. सो वी विल गो अहेड. सो मी तुम्हाला असं सांगत होते की एन्व्हायरमेंटल डेमोक्रेसी, पर्यावरणीय लोकशाही, की निसर्गाचं आणि माणसाचं हे नातं परस्पर नातं आहे, म्हणजे ते एकमेकांवर अवलंबून आहेत. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की माणूसच जास्त निसर्गावर अवलंबून आहे. आत्ताच आपण एक्झाम्पल बघतोय, हे जे कोविडचं पॅन्डेमिक चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला दिसतंय की बऱ्याच गोष्टी अशा आहेत. एकच मिनिट. येस सर. सर, एनी इन्स्ट्रक्शन फ्रॉम युअर साइड? सुरवसे सर.
ओके, सर पण जॉईन झालेत. मला वाटलं सरांच्याकडनं काही इन्स्ट्रक्शन आहे, पण ठीक आहे, आपण पुढे जाऊया. सो मी तुम्हाला असं थोडं सांगत होते की पर्यावरणीय लोकशाही हा पण एक घटक आपण या सर्वसमावेशक लोकशाहीमध्ये पाहू शकतो, की निसर्गावर आपण अवलंबून आहोत. आपण जर का निसर्गाचा अवमान केला किंवा निसर्गाने सांगितलेली जी प्रणाली होती, की तुम्ही बघितलं असेल तर पूर्वीचे लोक कशा पद्धतीने जीवन जगायचे, आपण आता कशा पद्धतीने जीवन जगतोय, तर आपण थोडस निसर्गाकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून आपल्याला थोड्या काही वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जायला लागतं. जसं की आत्ताच आपण पॅन्डेमिक बघतो आहे. आपली जर का जीवनशैली पूर्वीच्या लोकांसारखी असती, त्यांचं आयुष्यमान किंवा त्यांची सरासरी आयुष्याची मर्यादा आणि आपल्या आत्ताच्या काळातली माणसाची आयुष्याची मर्यादा यातही फरक आहे. सो आर्थिक लोकशाही असेल, सामाजिक लोकशाही असेल, म्हणजेच काय तर समाजाचा प्रत्येक घटक या लोकशाहीमध्ये समाविष्ट झाला पाहिजे. त्या प्रत्येकाचा या लोकशाहीमध्ये काही ना काहीतरी सहभाग आहे, तो त्याचा सहभाग दिसला पाहिजे. तर आपण त्याला असं म्हणू शकतो सर्वसमावेशक लोकशाही. ओके, हे लक्षात घ्या की जेवढे घटक आहेत, आता आपण समजा भारतीय समाजाचा विचार केला तर आपल्याकडे वेगवेगळे घटक आहेत. म्हणजे काही पुढारलेले घटक आहेत, काही मागासलेले घटक आहेत. उदाहरणार्थ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स किंवा आदिवासी आहेत, अल्पसंख्याक आहेत. या सगळ्यांचा समावेश तितक्याच प्रमाणात लोकशाहीमध्ये होतोय का नाही, हे बघणंही तितकंच महत्वाचं आहे किंवा तितकंच गरजेचं आहे. या सर्व घटकांना मिळून आपण एकत्रपणे पुढे गेलो तर निश्चितच आपण असं म्हणू शकतो की आपली लोकशाही किंवा आपलं लोकशाहीने चालणारं शासन हे सर्वसमावेशक आहे. तुम्ही बघता अल्पसंख्याकांच्या काही वेगवेगळ्या योजना आहेत किंवा भटक्या विमुक्त जातींसाठी म्हणजे शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट यांच्यासाठी किंवा आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांसाठी खूप वेगवेगळ्या योजना आहेत, पण त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. म्हणजे आत्ताच आपण उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच अशा ट्रायबल कम्युनिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल फासे पारधी आहेत किंवा जी लोक आपण म्हणूया की जंगलातल्या गोष्टींवर त्यांचं आयुष्य जगतायत, त्यांना कोरोनाच्या काळामध्ये मदत पण पोचत नव्हती. मग आपल्याकडच्या काही सेवाभावी संस्थांनी तिकडे मदत देणं चालू केलं, की ज्यांच्यापर्यंत या रोगाची माहितीच नाहीये किंवा त्यांना आता समाजात काय घडतंय ते कळतच नाहीये, तर ते समाज प्रक्रियेमध्ये कसे सहभागी होणार. म्हणून त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणं हे सुद्धा आपल्याकडच्या काही सेवाभावी संस्थांनी चालू केलं काम. म्हणजेच थोडक्यात काय तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे शासन जे काम करतंय किंवा शासनातर्फे प्रत्येक घटकाला पुढे आणण्यासाठी ज्या काही योजना तयार केल्या जात आहेत त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा आपण असं म्हणू शकतो की ही सर्वसमावेशक लोकशाही आहे. लक्षात येतंय? थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्यासारखे घटक जे शहरात राहत आहेत, जे साक्षर आहेत किंवा ज्यांना थोडंफार आत्ताच्या तंत्रज्ञानाची माहिती आहे, ते या ना त्या मार्गाने शासन कुठल्या योजना तयार करतंय किंवा शासन आपल्यासाठी काय करतंय याची माहिती मिळवू शकतात. त्यांचा समावेश हा लोकशाहीत आहेच आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा फायदा मिळाला नाही तर आपण विचारतो की ही गोष्ट आम्हाला ऍप्लिकेबल आहे, पण मग ही आम्हाला का नाही मिळाली किंवा आम्हाला या योजनेचा लाभ का नाही मिळू शकत. पण जे लोक अशिक्षित आहेत किंवा जे लोक दुर्गम भागात राहतात किंवा ज्यांच्याकडे तंत्रज्ञान नाही किंवा ज्यांना तंत्रज्ञान वापरता येत नाही, अशा लोकांना त्यांच्यासाठी तयार केलेल्या योजना, त्यांचा लाभ किंवा त्यांची माहिती सुद्धा त्यांना मिळत नाही. आणि म्हणून आपण त्यांना एक्सक्लुजन या कॅटेगरीमध्ये म्हणजे त्यांचा समावेश, त्यांचा अंतर्भाव आपण लोकशाहीमध्ये होत नाही असं म्हणू शकतो. आता याची बरीच कारण आहेत. जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की का बरं यांचा समावेश होत नाहीये, तर सुरुवातीचं कारण आहे तो म्हणजे साक्षरतेचा अभाव. आपल्याकडे बरीचशी जनता जी खेडोपाडी राहते किंवा जी आदिवासी वस्त्यांमध्ये लोक राहतात किंवा जी दुर्गम भागात राहतात, त्यांच्यापर्यंत शैक्षणिक बेसिक सुविधा, शैक्षणिक प्राथमिक सुविधा सुद्धा पोचलेल्या नाहीत.
आपल्या भारतीय संविधानातून शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून सांगितलेला आहे आणि त्यासाठी प्राथमिक शिक्षण हे सुद्धा फी न घेता देण्याचं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण गावागावांपर्यंत अजूनही शिक्षणाच्या प्राथमिक सुविधा सुद्धा पोचलेल्या नाहीयेत. मग ज्या लोकांना वाचता येत नाही, ज्या लोकांना लिहिता येत नाही, ते या शासकीय योजनांचा कसा काय लाभ घेऊ शकतील? आणि म्हणून त्यांचा समावेश याच्यामध्ये होणार नाही आणि म्हणून आपण त्यांना एक्सक्लुजन किंवा हे अंतर्भाव होत नाहीये, यांचा हे सर्वसमावेशक नाहीयेत असं आपण म्हणू शकतो. सो पहिलं कारण काय झालं, तर पहिलं कारण झालं की साक्षरतेचा अभाव किंवा या ज्या पायाभूत सुविधा आहेत, मग ते शिक्षण असेल, आरोग्य असेल, या दुर्गम भागांपर्यंत किंवा जी भौगोलिक दृष्ट्या लांब आहेत ठिकाणं तिथपर्यंत पोचू शकत नाही आणि म्हणून तेथील नागरिकांना शासनाच्या या योजनांचा काही फायदा घेता येत नाही. दुसरी गोष्ट की शिक्षण असेल पण संपर्काची साधनं किंवा प्रसार माध्यम यांचा जर का म्हणावा तितका प्रसार तिथपर्यंत पोचलेला नसेल. म्हणजे आता शहराच्या ठिकाणी आपण बघतो तर प्रत्येक घरांमध्ये, घर कुठल्याही प्रकारचं असलं तरी किमान एखादा मोबाईल, एखादा टीव्ही किंवा एखादा रेडिओ हा प्रत्येक घरात असतोच. पण गावांमध्ये ही स्थिती असेलच असं आपण सांगू शकत नाही. मग शासन ज्या वेगवेगळ्या योजना काढतंय किंवा आता कोरोनाच्या काळात सुद्धा शासनाने ज्या काही योजना किंवा ज्या काही आरोग्य विषयक सुविधांच्या संदर्भात माहिती प्रदर्शित केली जाते, प्रसारित केली जाते, ती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर परवा पुण्यातल्या एका सेवाभावी संस्थेनी कोरोनाच्या संबंधातला एक वेबिनार आयोजित केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तिसऱ्या लाटेसंबंधी, येणाऱ्या पॅन्डेमिकच्या तिसऱ्या लाटेसंबंधी मार्गदर्शन. सो गावांमध्ये जर का तुम्ही गेलात आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे ऑक्सिमीटर आहे का किंवा ऑक्सिजन लेवल किती असली पाहिजे, तर सरकारने ही जी काही माहिती प्रसारित केलेली आहे किंवा कोरोना संबंधी सुरक्षेचे नियम सरकारने जे काही सांगितलेले आहेत ते सुद्धा गावांमध्ये फारसे माहीत नाहीत, जिथे साक्षरतेचा अभाव आहे किंवा जिथे संपर्क माध्यम, प्रसार माध्यम पोचू शकत नाहीत तिथे. मग अशा लोकांना सरकारच्या योजनांचा लाभ कसा मिळवता येईल, हे झालं अजून एक कारण. त्याच्यानंतरचं कारण आहे ती म्हणजे आपण म्हणू शकतो की नागरिकांची उदासीनता. आपण नागरिक आहोत, आपण लोकशाहीचा एक घटक आहोत, आपल्याला काही अधिकार लोकशाहीने दिलेले आहेत, ते अधिकार वापरायचे कसे किंवा वापरले तर त्याचा परिणाम काय होईल याच्याबद्दल सुद्धा माहिती नसते. ती माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. निव्वळ फक्त मतदान करणं हा अधिकार आहे का, की 5 वर्षातनं एकदा मी मतदान केलं आणि माझं काम झालं? नाही. तर लोकशाहीमध्ये आपण सहभाग घेणं किंवा ज्या ज्या माध्यमातून आपल्याला आपली मतं प्रदर्शित करता येतील तिथून लोकप्रतिनिधींच्या मार्फत कविना सरकारपर्यंत आपली मतं पोचवणं हा पण आपला एक अधिकार आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की आपल्याला काय करायचंय आणि मी एकट्याने बोलून काय फरक पडणार आहे, अशी थोडीशी नागरिकांची मानसिकता असल्यामुळे नागरिक या बाबतीमध्ये उदासीन दिसतात. की मोठी योजना आहे, समजा एखादी योजना आहे, आपण धरून चालूया मनरेगा योजना आहे, त्याच्यामध्ये जर का कुणाला अर्ज भरून द्यायचा असेल तर मला पहिले 6-7 पानं वाचायला लागतील, माझ्याकडे एवढा वेळ नाही, किंवा शासकीय भाषा जी वापरली जाते त्याचा अर्थ मला पटकन कळत नाहीये, त्यामुळे मग मी या योजनेचा लाभच घेत नाही, जे होईल ते आपण नंतर पाहू, असाही थोडासा दृष्टिकोन नागरिकांचा असतो. त्याला आपण असं म्हणू शकतो की ती नागरिकांची उदासीनता आहे. नागरिकांनी स्वतःची प्रगती करून घेण्याकरता शासन ज्या ज्या योजना राबवतंय त्या योजनांची माहिती करून घेणे, त्याच्यामध्ये आपण बसतोय का किंवा आपल्या ओळखीचे इतर कोणी बसतायत का त्यांना ती माहिती सांगणे, ही सर्व कामं करणं खरं तर अपेक्षित आहे. मी एकटा बोलून काय होणार आहे हा दृष्टिकोन न ठेवता मी सुरुवात केली, जसं आता कोरोनाच्या काळात आपले मुख्यमंत्री म्हणतात की मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित, तसंच लोकशाहीमध्ये आहे की मी जर का माझा अधिकार वापरला किंवा मी जर का माझी जी काही लोकशाहीतली भूमिका आहे ती पुरेपूर वठवली तर इतरांना सुद्धा त्याची निश्चित मदत होणार आहे.
याचबरोबर अजून काय कारणं आहेत सर्वसमावेशक लोकशाही न होण्यामागे? अजूनही आपली लोकशाही सुद्धा सर्वसमावेशक नाहीये. त्याची काय कारण आहेत तर आपण आतापर्यंत 3 कारणं बघितली. मी परत एकदा कारणं रिपीट करते. आपण पहिलं कारण बघितलं ते म्हणजे की शैक्षणिक सुविधांचा अभाव किंवा साक्षरतेचा अभाव. दुसरं आपण बघितलं की संपर्क माध्यम भौगोलिक दृष्ट्या आपल्याकडे अशी परिस्थिती असल्यामुळे त्या दुर्गम भागांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि तिसरं नागरिकांची उदासीनता. शहरी भागात सुद्धा मी तुम्हाला आता सांगू शकते की जेवढ्या योजना चालू आहेत त्यातल्या बऱ्याच कमी योजना इथे असलेल्या मुलींना किंवा आता पुण्यामध्ये राहत असलेल्या लोकांना सुद्धा माहिती असणार आहेत. खूप कमी योजना. कारण आपण म्हणतो ही योजना आपल्याला ऍप्लिकेबल आहे का, पण आपण वाचून तर पाहू शकतो. आपल्या ओळखीत ज्यांना कुणाला याचा लाभ होऊ शकत असेल त्यांना आपण तो लाभ घ्यायला मदत करू शकतो. पण आपण तसं करत नाही, कारण आपण असं म्हणतो ठीक आहे माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. तर असं आपण करता कामा नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की आपल्याला जी माहिती मिळेल शासनाच्या संबंधात किंवा शासनाच्या योजनांच्या संबंधात किंवा विविध शासकीय योजनांच्या संबंधात त्याचे लाभ काही असतील किंवा त्याचे काही तोटे असतील तर त्याची सुद्धा माहिती आपण दुसऱ्यांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. अजून पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मतदान करताना कोण लोकप्रतिनिधी उभे आहेत किंवा कोण व्यक्ती उभे आहेत त्यांची पार्श्वभूमी सुद्धा तपासणे. पूर्वी तुम्ही बघत असाल तर नकारात्मक मतदानाचा प्रभाव फारसा नव्हता. आपल्याला मतदान करताना कुठल्या ना कुठल्या बटनाचं कुठल्या ना कुठल्या लोकप्रतिनिधीच्या समोरचं बटन दाबावंच लागत होतं. त्याच्यानंतर आपल्याकडे नोटा आला. म्हणजे काय तर यापैकी जेवढे कोणी उभे असतील लोकप्रतिनिधी त्यातला मला कुणालाच मतदान करायचं नाहीये, कारण कुठलाच मला योग्य वाटत नाही. कारण आपण बघतो की बरेचदा जे लोक लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहतात निवडणुकीला त्यांची पार्श्वभूमी ही फारशी चांगली नसते. बरेच वेळेला असं दिसून येतं की ते गुन्हेगारी विश्वाशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या नावावर पोलिसांकडे काही गुन्हे हे नोंदणी केलेले आहेत. मग अशी जर का पार्श्वभूमी असलेली व्यक्ती आपली लोकप्रतिनिधी झाली तर ती किती प्रमाणात आपल्याला न्याय मिळवून देईल किंवा ती किती प्रमाणात आपल्या न्याय्य गरजांसाठी काम करेल हाही प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे. आणि लोक याचा विचार न करता मतदान करत असतात. हे वैयक्तिकरित्या मला तरी चूक वाटतं. आपण पार्श्वभूमी तपासावी. आपण प्रत्येकाच्या काय म्हणूया त्यांनी जी काही शैक्षणिक पात्रता दिलेली असते किंवा त्यांची सामाजिक कामाची पार्श्वभूमी दिलेली असते ती तपासून बघावी, ती वाचावी, त्याचे नीट अर्थ समजून घ्यावेत आणि त्यानंतर मतदान करावं. पण हे असं दिसत नाही. बरोबर आहे ना? कुणाला काही स्वतःची मतं मांडायचीत का ग मुलींनो? कारण हे लोकशाही शासनाबद्दल आपण शिकतोय. मग आपण व्याख्यानामध्ये किंवा आपल्या लेक्चरमध्ये पण वी शुड गिव्ह एव्हरीवन दॅट अपॉर्च्युनिटी. कुणाला काही बोलायचंय, कुणाला काही त्यांचे ओपिनियन सांगायचे. येस, एनीवन? काइंडली रेज युअर हँड. I will give you the opportunity if anyone wants to say anything. Okay. ठीक आहे. या सगळ्या गोष्टींवर तुम्ही निश्चित विचार करत असाल. आता जरी नाही बोललात तरी तुम्ही निश्चितपणे याच्यावर विचार करत असाल. दुसरी गोष्ट आहे जेंडरचा रिलेटेड एक पॉइंट आहे. आपल्याकडे मतदार महिला आणि पुरुष असे असतात. बरोबर आहे. पण आपण बघतो की निवडणूक आयोग प्रत्येक वेळेला मतदानामध्ये काही रिझर्वेशन पॉलिसी आणते की हा मतदारसंघ या घटकांकरता आरक्षित आहे, हा मतदारसंघ या घटकांकरता आरक्षित आहे किंवा हा मतदारसंघ अमुक अमुक घटकांकरता आरक्षित आहे. तसं खूप कमी प्रमाण आहे की बरेच मतदारसंघ हे महिलांसाठी आरक्षित आहेत असं आपल्याला फार कमी दिसतं. कारण आत्ताच काहीच काळापूर्वी
33% लेडीज रिझर्वेशन बिल हे संसदेमध्ये संमत झालं, तोपर्यंत महिला आरक्षण नव्हतं. याची पण बरीच कारण आहेत की महिला प्रतिनिधी असतात, महिला लोकप्रतिनिधी संसदेत आहेत, राज्यामध्ये आहेत, विधानसभेमध्ये आहेत, परंतु महिलांच्याच प्रश्नावर बोलण्याकरता त्यांना संकोच वाटतो. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी मध्यंतरी एक सेशन ऐकलं होतं, तेव्हा आपल्या राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एक आराम खोली किंवा आपण म्हणू शकतो एक रिफ्रेशमेंट रूम किंवा एक रेस्ट रूम, याचा एक प्रश्न होता, अडचणीचा प्रश्न होता, तो मांडायला किमान 4 वर्षांचा कालावधी गेला. मग महिला लोकप्रतिनिधी नसतील तर महिला सुरक्षा विषयक, महिलांच्या आरोग्य विषयक किंवा महिलांच्या इतर अडचणींविषयक आपण संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये कसे काय विषय मांडणार, कसे काय प्रस्ताव मांडणार. आणि महिला या लोकसंख्येमधला एक महत्वाचा घटक आहेत. पण जेव्हा आपण दुर्बल घटकांचा विचार करतो तेव्हा त्याच्यामध्ये महिला येतात. अशी बरीच घरं आहेत, मी नाव घेणार नाही कुणाचं, पण मी माझ्या ओळखीतलं एक उदाहरण सांगीन की जेव्हा मतदानाचा दिवस उजाडतो तेव्हा घरातील महिलांना त्या घरातील पुरुष लोक सांगतात की तुम्हाला तुमचं मत इथेच द्यायचं आहे. अशी सक्ती आपण कुणावरही करू शकत नाही, परंतु अशा काही घटना घडत असतात. किंबहुना आपण हेही बघतो की जिथे महिला आरक्षण असतं त्या ठिकाणी ऍक्च्युली खरं काम त्यांच्या मागून त्यांचे पतीच करत असतात, त्या फारच कमी काम करत असतात, असं आपल्याला ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्या निवडणुकीत तर बरेच वेळेला दिसून येतं. आता संरक्षण दिलंय किंवा आरक्षण दिलंय म्हणून तिथे महिला सरपंच किंवा महिला ग्रामसेवक वगैरे असतात, पण प्रत्यक्ष काम हे त्यांचे पती करत असतात, कारण तिथे रिझर्वेशन महिलांना मिळालेलं आहे म्हणून. मग हे पण चुकीची गोष्ट आहे. मग ह्याचा पण समावेश आपण सर्वसमावेशक लोकशाहीमध्ये करणार नाही. ऍक्च्युली सर्वसमावेशक लोकशाही या संकल्पनेमध्ये हे पण अपेक्षित आहे की त्या देशातल्या प्रत्येक घरामध्ये सुद्धा लोकशाही पद्धत असावी. म्हणजे घरामध्ये सुद्धा कोणताही निर्णय घेत असताना प्रत्येक घरातील सदस्याला त्याचं मत विचारलं जावं आणि मग प्रत्येक सदस्याच्या मताचा आदर करून त्यानंतर घरातील त्या मुख्य व्यक्तीने योग्य तो निर्णय घ्यावा, असं खरं तर अपेक्षित आहे. पण अजूनही आपल्या देशात असं पूर्णपणे घडत नाही आणि म्हणूनच आपण काय समाविष्ट आहे आणि काय समाविष्ट नाही याचा विचार या लेक्चरमध्ये आज आपण करतोय. अजून दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा येतो, तो म्हणजे निवडणूक सुधारणांची गरज आहे. निवडणूक आयोग वेगवेगळ्या निवडणुकांच्या पद्धतींमध्ये फरक करताना आपल्याला दिसतोय किंवा काळानुरूप त्याच्यामध्ये तो बदल घडवून आणण्याचे प्रयत्न करतोय. जसं की आपली मतदान पद्धती बदलली की पूर्वी आपण स्टॅम्प मारायचो आणि मत द्यायचो, आता आपण इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे मत देतो. त्याच्यामध्ये सुद्धा अजूनही काळानुरूप काही बदल करण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे बदल घडले तर निश्चितच आपली लोकशाही ही सर्वसमावेशक होणार आहे. बरेच वेळेला असं आपण बघतो की महिला मतदार आहेत त्यांची गती बदलते आहे. म्हणजे पूर्वी महिलांचा मतदानातला सहभाग, त्याचं प्रमाण आणि आत्ताचा महिलांचा मतदानातला सहभाग याच्यामध्ये बराच सकारात्मक दृष्ट्या फरक पडलेला आहे आणि तो आपल्याला लोकशाहीमध्ये जाणवतो. कारण महिलांचं प्रमाण हे दिवसेंदिवस मतदानाच्या टक्क्यामध्ये वाढत चाललेलं आहे, म्हणजेच महिला जागरूक होताना दिसत आहेत. त्याच पद्धतीने महिलांनी महिलांसाठी ज्या काही योजना आहेत किंवा आता आपण म्हणूया की जननी सुरक्षा योजना आहे किंवा नवजात बालक जेव्हा जन्माला येईल तेव्हा त्याच्या पोषक आहारासाठी सरकारची योजना आहे की जर का एखाद्या गावामध्ये त्याला पोषक आहार मिळत नसेल तर तो सरकारमार्फत
काय म्हणूया आपण, मोफत दिला जातो, त्याचा लाभ घ्यावा, त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राला कशी भेट द्यायची आहे, किंवा जे वॅक्सिनेशन लहान मुलांना दिले जातात ते सरकारी दवाखान्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत दिले जातात, मग त्यासाठी काय आपल्याला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. या सगळ्यांच्या मध्ये आता महिला थोड्याफार प्रमाणात प्रगत होत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामुळे महिलांमध्ये लोकशाही बद्दलचं जे मत आहे ते पण बदलत चाललेलं आहे. आणि तुम्ही बघता की आता बऱ्याच मोठ्या मोठ्या पदांवर महिला आलेल्या आहेत, पूर्वीही होत्या, पण आता खूप मोठी जबाबदारीची पदं ही महिलांकडे आलेली आहेत. म्हणजे आत्ताच्या आपल्या अर्थमंत्री उदाहरण द्यायचं झालं तर कोण आहेत ग मुलींनो आत्ताच्या अर्थमंत्री? निर्मला सीतारामन. करेक्ट. सो या जर का पॅन्डेमिकच्या काळामध्ये जेव्हा जिथे आपली आर्थिक संरचना घसरतीये तिथे इतकं छान नियोजन करू शकतायत, तर कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला या आता प्रगतीकडे चाललेल्या आहेत. आणि म्हणूनच महिलांना सर्व प्रकारची माहिती देणं किंवा त्यांच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण पण आता वाढत चाललेलं आहे. सो आपण असं म्हणू शकतो की जे स्वप्न लोकशाहीचं आपण बघतो आहोत ते आपण काही वर्षामध्ये तरी अचीव करू शकतो. दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की आपण बघतो की सरकारच्या किंवा शासनाच्या 3 महत्वाचे घटक आहेत. एक काय, तर ज्याला म्हणतात लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजेच जिथे विविध प्रकारचे कायदे तयार केले जातात. दुसरं, कायद्याची अंमलबजावणी करणारा घटक म्हणजे प्रशासन, म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विंग. आणि जेव्हा आपल्याला आपले अधिकार पूर्णपणे नीट वापरायला मिळत नाहीत किंवा नागरिकांना असं वाटतं की आपल्यावर अन्याय होतोय, तेव्हा न्याय मिळवण्यासाठी आपण न्यायालयीन व्यवस्थेकडे जातो, ज्याला म्हणतात ज्युडिशियरी. सो देर आर 3 विंग्स. ओके, legislative or legislature you can say, then administrative setup and judiciary. मग आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली जी न्यायालयीन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये सुद्धा काळानुरूप बदल करणं गरजेचं आहे. किंवा जे नागरी प्रशासन आहे, जे ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याकडे चालतं त्याच्यामध्ये सुद्धा बदल करणं काळानुरूप गरजेचं आहे. पूर्वी आपण सगळं बघत होतो हे ऑनलाईन सुरू होण्याच्या अगोदर मॅन्युअल पद्धतीने, म्हणजे आपण ऑफिसेसमध्ये जाऊन किंवा सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन ती सगळी कामं आपण पूर्ण करून घेत होतो किंवा योजनांसाठी हाताने अर्ज भरून द्यायचो. आता आपण सर्व शासकीय योजनांसाठी शासकीय वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. ऑनलाईन पद्धतीने सांगितलेली कागदपत्रांची पूर्तता देखील आपण करू शकतो. पण अशा गोष्टी असतील तर आपली लोकशाही ही लवकरात लवकर समावेशक होईल. पण ज्या ठिकाणी पायाभूत नागरी प्रशासनाच्या सुविधा नाहीत, म्हणजे तुम्ही जर का बघितलं असेल आता, तर आपण सगळेच जण सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करतो. आणि या सोशल मीडियाच्याच माध्यमातून मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते की मी फेसबुकवर एक गाव बघितलं होतं की जे नागपूर आणि चंद्रपूर यांच्या जवळ आहे, की जिथे नक्षलवादी संघटनांचा खूप मोठा प्रभाव आहे आणि लोक या नक्षलाइट्स मुवमेंट्सला किंवा त्या लोकांना तिथले नागरिक खूप घाबरतात. तरी सुद्धा तिथे एक तरुण मुलगी सरपंच म्हणून काम करते आणि ती त्या गावातल्या लोकांना सेल्फ सफिशियंट बनवण्यासाठी किंवा गावातल्या लोकांना पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते. हे निश्चितच आपल्या दृष्टीने एक चांगलं उदाहरण आहे की ती सर्वसमावेशक लोकशाहीकडे प्रवास करते. तिने तिचा एक फेसबुकवर इंटरव्ह्यू आला होता त्या सरपंच ताईचा. त्याने असं सांगितलं की मी सरकारच्या सुविधांसाठी किंवा सरकारच्या योजनांसाठी थांबत नाहीये, तर गावातल्या प्रत्येक लोकांना, मग तो लहान मुलगा असेल किंवा मोठे वृद्ध व्यक्ती असतील किंवा महिला असतील, मी सगळ्यांना घेऊन गावाच्या प्रगतीसाठी काम करते. आणि हेच आपल्याला या संकल्पनेमध्ये अपेक्षित आहे की प्रत्येक घटकाचा लोकशाही कारभारामध्ये सहभाग, कुणीही त्यापासून वंचित राहता कामा नाही, कुणीही त्यापासून मागे राहता कामा नाही किंवा कुणापर्यंत ही माहिती पोचली नाही असं होता कामा नाही. आता आपण बघतो की आता या पॅन्डेमिकच्या उदाहरणावरनं तुम्हाला एक कारण मी सांगू इच्छिते की आपण बघतोय की सरकार लॉकडाऊन लावतं,
मग काही नागरिकांच्या मध्ये संतप्त प्रतिक्रिया असतात, तर काही नागरिक थोड्याफार प्रमाणात सरकारला सहकार्य करतात. पण जेव्हा नागरिक संतप्त होतात तेव्हा त्यांना शांत करण्याचं किंवा तेव्हा त्यांना समजावून सांगण्याचं आणि परत एकदा परिस्थिती आटोक्यात आणण्याचं किंवा सुशासन राबवण्याचं काम कोण करतं किंवा सरकारला या बाबतीमध्ये कोण मदत करतं? तर त्याचं उत्तर आहे पोलीस यंत्रणा. तुम्ही बघितलं होतं की लॉकडाऊनच्या वेळेला नाकाबंदी झाली, प्रत्येक ठिकाणी पोलीस आहेत आणि सर्वसमावेशक लोकशाहीसाठी मी तुम्हाला ही पार्श्वभूमी सांगितली, कारण पोलिसांच्या मदतीसाठी स्पेशल पोलीस ऑफिसर अपॉइंटमेंट केलेली होती, SPO ज्यांना म्हणतात. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते, अजूनही आता जेव्हा परत एखाद्या वेळेला देव करो आणि येऊच नाही पण आली तिसरी लाट, तर त्यावेळेला सुद्धा अशी आपण संधी घेऊ शकतो की आपण आपल्या जवळच्या पोलीस चौकीमध्ये जाऊन विचारू शकतो आणि तुम्ही मुली सुद्धा SPO म्हणून काम करू शकता, स्पेशल पोलीस ऑफिसर, की जे पोलिसांना या सगळ्या कामामध्ये मदत करणार आहेत. हा थोडक्यात तुमचा लोकशाहीच्या कामामध्ये सहभागच आहे. मी स्वतः शिवाजी पुतळ्याला आपल्या कॉलेजमधनं आपण निघालो, कर्वे पुतळ्याच्या इथे आलो की शिवाजी पुतळ्याच्या इथे नाकाबंदी आहे. काही NSS मध्ये ज्या मुली काम करतात किंवा करत नाहीत त्या सुद्धा मुलींना मी SPO म्हणून काम करताना पाहिलेलं आहे. सो मुलींनो, हे एक आपल्यासाठी उदाहरण आहे की आपण सुद्धा लोकशाही कारभारामध्ये आपला सहभाग नोंदवू शकतो आणि सरकारच्या कामामध्ये आपणही आपली मदत ही करू शकतो. पण आपण आता बातम्या वाचल्या पेपरमध्ये मध्यंतरी की पोलिसांच्या मध्ये कोरोनाचं प्रमाण वाढतंय लसीकरण करूनही. असं का बरं होत असेल? तर शेवटी पोलिसांच्या यंत्रणेमध्ये सुद्धा सरकारने काही वर्षांपूर्वी पोलीस रिफॉर्म्स आणले होते. अजूनही त्या रिफॉर्म्सची प्रभावीपणे अंमलबजावणी झालेली नाही. मग जे पोलीस सुशासन राखण्यासाठी सरकारला मदत करतात किंवा कुठलीही काय म्हणूया आपण परिस्थिती तयार झाली की जिथे आपल्याला ती परिस्थिती आटोक्यात आणायची आहे, तिथे पोलीस काम करत असतात, तर त्यांच्या सामाजिक प्रगती करता सुद्धा सरकारने काम करणं अपेक्षित आहे आणि ते प्रत्येक पोलिसापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. सो मी तुम्हाला बरीच कारणं सांगितली की ह्या घटकांना आपण परिस्थितीनुसार सर्वसमावेशक लोकशाही या संकल्पनेमध्ये समाविष्ट करू शकत नाही. पण परिस्थिती बदलली किंवा तंत्रज्ञानाचा वापर वाढला किंवा लोकांची उदासीनता झटकून टाकली, लोक अधिक प्रमाणात साक्षर झाली, लोकांनी शैक्षणिक सुविधांचा वापर केला, सर्व पायाभूत सुविधांची माहिती करून घेतली, तर निश्चितच आपण आता ज्या घटकांना म्हणतोय की हे घटक समाविष्ट नाहीत, ते सुद्धा लोकशाहीमध्ये खूप लवकर समाविष्ट होऊ शकतात. लक्षात येतंय का मुलींनो? येस मॅम. ओके, येस. संगीता, प्रेरणा, ओके, फाईन. आता ओके, आता याबद्दल तुमची काही मतं आहेत का किंवा तुमच्या समोर अशी काही उदाहरणं आहेत का? कोणी सांगू शकतं का? एनीवन? बघा, बिकॉज आय हॅव टू गिव्ह अपॉर्च्युनिटी टू एव्हरीवन, बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट डेमोक्रेसी. प्रत्येक घटकाला संधी मिळाली पाहिजे. आता आपण एक उदाहरण घेऊया. तुम्ही मला सांगा, तुम्ही स्कूलमध्ये होतात किंवा शाळेमध्ये होतात तेव्हा तुमच्या वर्गामध्ये सेक्रेटरी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असे होते, बरोबर आहे? आणि मग आपण दोन सर्कमस्टन्सेस घेऊया याच्या ठिकाणी की काही स्कूल्समध्ये रूल बनवलेले आहेत, हु कॅन बिकम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास और हु कॅन बिकम द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दॅट पर्टिक्युलर क्लास इन कॉलेज. इन केस ऑफ कॉलेज आपण डिसाइड करूया. सपोज वन रूल इज, एक रूल त्यांनी तयार केलेला आहे, दॅट इज those who have stood first in the previous class, they can be eligible for the appointment of post of representative.
जे मागच्या वर्षी वर्गात पहिले आले, ज्यांचा नंबर पहिला आलेला आहे, ते यावर्षी त्या क्लासचे प्रतिनिधी होऊ शकतात. हा रूल तुम्हाला योग्य वाटतो का प्रतिनिधी होण्याकरता? नाही मॅम. नाही. नो मॅम. Why? Can anyone give me the reason why this should not be the perfect rule? प्रतिनिधी व्हायला प्रतिनिधीचं तुमच्याकडे हे पाहिजे, बेनिफिट्स पाहिजेत. म्हणजे तुमच्या ते अंगात असले पाहिजेत ते गुण. तुम्ही सगळ्यांना समजून घेऊन पुढे सगळ्यांना एकत्र तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुमचं जे पण ग्रुप आहे त्याला तुम्ही चांगलं बनवू शकता. त्यासाठी प्रतिनिधी गुण असणाऱ्यालाच प्रतिनिधी बनवायला पाहिजे. Very आणि ते good. सगळ्यात नसतात. Very good. Very good. त्या क्वालिटीज आपल्यात असतील तरच आपण समोरच्याला हे करू शकतो ना. त्यामुळे ते आधी क्वालिटीज आपल्यात असले पाहिजे, मग आपण समोरच्याला. व्हेरी गुड. सो तुम्हाला हे समजलेलं आहे की प्रतिनिधी होण्याकरता तो हुशार असला पाहिजे असं गरजेचं आहे का? तर नाही. तर त्याला तो ज्यांचं प्रतिनिधित्व करतोय त्यांच्या गरजा काय आहेत, किंवा त्यांना काय अपेक्षित आहे, किंवा त्यांना काय हवं आहे हे त्याला समजतंय, आणि तो त्यांना आलेल्या अडचणी या त्याच्या वरच्या लेव्हलच्या माणसांपर्यंत पोहोचवू शकतो आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. अशीच व्यक्ती आपण प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे नियुक्त करणार आहोत. बरोबर आहे? हेच तुमच्या सगळ्यांच्या उत्तराचा सारांश आहे. बरोबर. आता आपण हे बघितलं महाविद्यालय स्तरावर किंवा शाळेतल्या वर्गातल्या स्तरावर, पण असंच तुमच्या घरातली मोठी लोक निवडणूक जेव्हा जाहीर होते तेव्हा करतात का? तेव्हा मत नोंदवतात का अशा पद्धतीने? तर त्याचं माझ्या अंदाजे सर्वसाधारण उत्तर आहे थोड्या प्रमाणात हो आणि थोड्या प्रमाणात नाही. तर हा जो विचार आपण छोट्या स्तरावर करत आहोत तोच विचार आपण मोठ्या स्तरावर करणं अपेक्षित आहे. लक्षात येतंय? तरच आपली लोकशाही किंवा आपलं जे शासन आहे ते सर्वसमावेशक होऊ शकणार आहे. हे किती जणींना पटतंय? मला मॅम. ओके संगीता. हो मॅम. ओके. सो येस. ओके. सो हे तुम्हाला सांगण्याचं कारण काय होतं, तर इथून पुढे येस अंकिता, यू हॅव रेज्ड युअर हँड. अंकिता चौधरी. येस अंकिता चौधरी. चुकून झाला मॅम. ओके फाईन बेटा, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. सो हे सगळ्यांनी लक्षात घ्या की आता FY च्या लेवलला वेन यू आर ऍट द एज ऑफ 18 or maybe you have completed your 18 years of age, तर तेव्हा हे तुम्हाला का शिकवलंय, तर येणाऱ्या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये तुम्ही हा विचार करावा. तुम्ही पक्षाकडे किंवा तो जो काही लोकप्रतिनिधी म्हणून उभा राहिलेला आहे तो माणूस आमच्या ओळखीचा आहे. ओके, आता येतोय का आवाज? हो मॅम. ओके. इतका वेळ नाही ना ब्रेक झाला? नाही मॅम, मध्येच 1-2 सेकंड झालं होतं, आता नीट येतोय. ओके फाईन. येस, नो प्रॉब्लेम बेटा. सो मला हे तुम्हाला काय सांगायचं आहे की इथून पुढे जेव्हा तुम्ही वोट कराल, जेव्हा तुम्ही तुमचा मतदानाचा अधिकार वापरणार आहात, त्यावेळेला व्हॉट यू हॅव टू डू? सो यू हॅव टू चेक द सोशल अँड एज्युकेशनल बॅकग्राऊंड ऑफ दॅट पर्टिक्युलर पर्सन हू हॅव स्टूड फॉर द पर्टिक्युलर इलेक्शन. प्लीज डू नॉट लुक ॲट द पॉलिटिकल पार्टी टू विच ही बिलॉंग. तो कुठल्या पक्षाचं काम करतोय हे आपल्याला नाही बघायचंय, किंवा तो कुठल्या तत्वानी वागतो हे आपल्याला बघायचंय. पण जर का त्याच्याकडनं एखादा गुन्हा घडला असेल, किंवा तुम्ही बरेच वेळेला बघता की हेरिडिटरी त्या घराण्यातलीच लोक प्रत्येक वेळेला त्या इलेक्शनला उभं राहतात, मग त्यांनी काही काम केलेलं असू दे किंवा काही काम केलेलं नसू दे, पण आपण मात्र मतदान करताना आपण हे बघणं अत्यंत गरजेचं आहे की आपण कुणाला निवडून देतो आहोत. तो आपलं काम करणार आहे का फक्त घरातले म्हणतायत की हा पक्ष चांगला आणि तुला काही कळत नाही, तुझं पहिलंच मतदान आहे, मग तुम्ही सांगतो तिकडे मत दे. त्यासाठी तुम्हाला हा एक्स्ट्रा क्रेडिटचा कोर्स यावेळेस विद्यापीठाने इंट्रोड्यूस केलेला आहे की लोकशाही म्हणजे काय, लोकशाहीमध्ये कुणाकुणाचा अंतर्भाव होतो,
तर सर्वांचा अंतर्भाव होतो. पण कुणाचा होत नाही, तर ज्यांच्यापर्यंत लोकशाहीच्या विविध योजना पोचवल्या जात नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. ओके. आणि म्हणून मी तुम्हाला परत एकदा सांगितलं की आदिवासी, दुर्गम भागात राहणारे लोक, अशिक्षित लोक, अल्पसंख्याक लोक, आर्थिकदृष्ट्या मागासलेले किंवा मागासवर्गीय लोक, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स, हे सर्व लोक किंवा इव्हन लहान मुलं, महिला, या सुद्धा काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सर्वसमावेशक लोकशाहीच्या संकल्पनेमध्ये येत नाहीत. लक्षात आलंय का मुलींनो? येस मॅम. ओके. ओके. आता हो, मॅम. मला ओके, व्हेरी गुड. सो नाव मी आता इथे लेक्चरचं रेकॉर्डिंग थांबवतीये. एकच मिनिट गर्ल्स. बट